अरे यश, आज तू चक्क कपडे धुतलेस? अरे मी त्याला सांगितलं होतं माझ्याकडे कपडे. हो, आम्ही त्याला विचारलं होतं. मी आजपासून स्वतःची कामे स्वतःच करणार. तुम्हा दोघांचे काही कपडे असतील तर द्या माझ्याकडे. मी आता खूप चांगले कपडे धुवायला शिकलोय. अरे पण हा राजू कोणाची वाट बघतोय? ए राजू, तू कोणाची वाट बघतोय? अरे माझी आई येणार आहे रे. पत्रात तर लिहिलं होतं सकाळच्या पहिल्या एसटीने येणार म्हणून. मग ती अजून कशी नाही आली? अरे तो लाल डब्बा किती वेळेवर येतो काय? ए राजू दादा, राजू दादा, तो बघ तिकडे. ए राजू दादा, राजू दादा, तुझी आई आली. आई, राजू बाळा, कसा आहेस रे? मी बरा आहे. तू कशी आहेस? राजू तुमची सकाळपासून वाट बघत होता. भाई करले करा. आई, मला एक भयानक स्वप्न पडलं होतं. सपन कोणतं? मी स्वप्नात पाहिलं की तुझ्या छातीत खूप दुखत होतं आणि आपल्याकडे औषधासाठी पैसे पण नव्हते. अरे अय्या, असं स्वप्नात मी विश्वास ठेवायचा नसतो. चल, मी माझ्या बाळासाठी काय आणलंय ठाऊ आहे का? काय आणलंस आई? मी माझ्या लेकरांना स्वतःच्या हातानं लाड बनवून आणले आहे. राजूची आई, तुम्ही फक्त राजूसाठीच खाऊ आणला, आमच्यासाठी नाही आणला. नाही ग, मी सौंदर्यासाठी आणलं आहे. घ्या ना, घ्या की. आता तू पण घे की. अरे तुम्ही पण घ्या की. अरे घे ना बाळा. अरे यश, ये, तू पण घे ना खाऊ. नाही, नको मला. आई, हा यश हॉस्टेलमध्ये नवीन आला आहे. अरे यश, ये ना, घे की बाळा. नाही, नको मला. अरे यश, ये की इकडं. बस, मी जशी राजूची आई हाय तशी सौंदर्या लेकरांची आई हाय. आणि आता तुझी बी हाय. आता मुकड्याने लाडू घे. आईला असं नाही नाही म्हणायचं असतं. खरंच नको. अरे घे की, खा. इन्फ्लुएंजा है, बोला कोरोना है, हम डर गए, तो अभी बोले कुछ भी नहीं है. अरे 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 भाऊजी, काय झालंय? हे सगळं एकदम तू गप्प बस, बोलू नको. अरे या मावशीला काही कळत नाही, वळत नाही. नुसते बघावं तेव्हा आपलं. यश बाळा, आता कसं वाटतंय तुला? सर, आत्ताच डॉक्टर येऊन गेले. यशने औषधं सुद्धा घेतली आहेत. हो, आता ताप पण उतरलाय सर. शिवाय डॉक्टरांनी सांगितलं आहे की घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्याला आई वडिलांशिवाय खायची सवय नाही. पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय आलाय ना. बरं बरं, पाहिलंच यश, तुझ्यासाठी तुझे मित्रमैत्रिणी किती तुला सहकार्य करतात. असेच एकमेकांना सहकार्य करायचं असतं. एकमेका सहाय्य करून अवघे धरून सुपंथ. बरं यश, आपल्या हॉस्टेलचं नाटक बसवायचं. तू नाटकात काम करशील का रे? नाही सर, मी भाग घेणार नाही, पण तुम्हाला हवी ती मदत करेन. अरे कर ना एखादी छोटी मोठी भूमिका. स्टेजला घाबरतोस ना? आमच्या हॉस्टेलची मुलं बघ, स्टेजला घाबरत नाही. अरे स्टेजवर गेल्यावर अगदी बिनधास्त असतात. काय रे, हो की नाही? मग मला सांगा, या वर्षी नाटकात कोण कोण अभिनय करणार? अरे हो 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 हो, ऐका माझं, सगळ्यांनी अभिनय करायचा आहे. मग आता वेळ कशाला लावताय? जा जा जा, तयारीला लागा. चला आता वेळ लावू नका, गर्दी झालीये. नाटकाला सुरुवात करूया. चला चला, कामाला लागा, कामाला लागा. चला 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 चला. सर, हम भी नौटंकी में काम करेंगे. मावशी, या वर्षी नाटकात तू काम करायचं नाही. नहीं सर, हम भी नौटंकी में काम करते हैं. उन्हीं बदनाम हो गए, आदमी तेरे लिए. उन्हीं बदनाम हो गए, डार्लिंग तेरे लिए, डार्लिंग तेरे लिए. मावशी, गप्प बस. नाही म्हणजे नाही. अरे मागच्या वर्षी ह्या मावशीने काय केलं? या जबाबदारी दिली होती नाटकाला. म्हटलं मागच्या बाजूला मदत कर, तर काय करावं?
मुलांना मुलींचे कपडे घालून पाठवलं आणि मुलींना मुलांचे कपडे घालून पाठवलं। अरे साहब आजकल ऐसा ही होता है, लड़का लड़की का कपड़ा पहनत है और लड़की लड़का का कपड़ा पहनत है, नहीं तो कपड़ा ही नहीं पहनत है। मावशी गप्पा बसा, मंडळ आपले आभारी आहे। हाँ मंडल भारी है। मावशी अरे काहे चिल्लावत है, हम नहीं करेंगे। हाँ चलो 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 शुरू करो जल्दी 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 शुरू करो। हाँ मावशी या वर्षी तुझं नाटक बिटक काही नको, डान्स बिन्स काही नको। नमस्कार